माकडापासून मानवाची उत्क्रांती ह्या पाठीचा कणा सरळ झाल्यामुळे झाली आणि आपल्या संस्कृतीमध्ये ताठ मानेने जगण्याला फारच महत्त्व आहे. चला तर मग आज बघूया कंबरदुखी आणि मणक्यांचे आजार याविषयीची माहिती. नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया देवरे, स्त्रीरोग तज्ज्ञ, श्री गुरुजी रुग्णालय आज तुमचे आख्यान मालिकेमध्ये स्वागत करत आहे. आपल्यासोबत आज आहे डॉक्टर गणेश जाधव. सर आपल्या इथे पूर्णवेळ न्यूरोसर्जन आहेत, म्हणजेच मेंदू आणि मणक्यांच्या विकारावरचे तज्ज्ञ. तर मी सरांना विचारते, सर आपल्याकडे 50% महिला कंबरदुखी हा तक्रार घेऊन येतात, तर याचं कारण काय असतं आणि साधारणपणे 40 नंतर हा त्रास जास्त जाणवतो? बरोबर आहे, कारण साधारणतः 40 नंतर आपल्या स्नायूंचं मास म्हणजे मसल मास हे हळूहळू कमी व्हायला लागतं. त्याचबरोबर जॉईंटची जी इलॅस्टिसिटी असते ती कमी होऊन जॉईंट स्टिफनेस हा वाढायला लागतो आणि त्या योग्य वेळी जर एक्झरसाइज चालू केले नाहीत तर आपण जे स्नायूंचं मास कमी होतं त्याला सार्कोपेनिया म्हणतो आणि जॉईंट स्टिफनेस वाढतो. आणि अजूनही आपल्या इथं ग्रामीण भागात व शहरातील काही स्त्रियांमध्ये एक्झरसाईजचा अवेअरनेस अजूनही जेवढा म्हणावा तितका नाही आहे. आणि शहरी भागातल्या आणि ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्यांना असं वाटतं की आपण जे घरकाम करतो तोच आपला एवढा मुख्य व्यायाम असतो आणि तिथंच कदाचित चूक होते. बरोबर आहे. महिलांमध्ये मेनोपॉज नंतर कोणते नक्की मणक्यांचे आजार आढळून येतात आणि ते कसे, त्यांची लक्षणं काय असतात? जसं वय वाढतं तसं तसं स्नायूंची झीज हा इनव्हेटिबल आहे, म्हणजे ते आपल्याला टाळता येण्यासारखं नाही आहे. परंतु योग्य काळजी घेतली, योग्य आहार आणि एक्सरसाइज तर ते काही प्रमाणात आपण रोखू शकतो. तर साधारणतःपणे आपल्याला कंबरदुखी आणि मानदुखी हे जास्त प्रमाणात आढळलं जातं. ह्याचं कारण असं आहे, कारण आपला जो मानेचा मणका आहे म्हणजे सर्वायकल स्पाईन आणि कमरेचा म्हणजे लंबार स्पाईन हे मोबाईल जास्त आहे. मोबिलिटी जास्त असल्यामुळे त्यांची स्टॅबिलिटी कमी आहे, म्हणूनच त्यांचं वेअर अँड टेअर जास्त होतं. म्हणूनच सर्वायकल किंवा लंबार स्पॉन्डिलोसिस हे खूप जास्त प्रमाणात आपल्याला 40 नंतर दिसायला लागतं. त्याचे साधारणतः लक्षण मान दुखणे किंवा कंबर दुखणे, घरातील अतिशय जास्त काम केल्यानंतर ह्या प्रमाणात जाणवायला लागतं. सुरुवातीच्या काळात थोडासा आराम केला तर बरं वाटायला लागतं, परंतु हळूहळू जसं जो आजार वाढतो तसं तसं कंबरदुखी आणि मानदुखी ही आरामाने बरी होत नाही. काही वेळेस जी मानेतलं दुखणं आहे म्हणजे कळ आहे किंवा कंबरदुखी आहे ही हात किंवा पायांमध्ये सुद्धा जाते. त्याचबरोबर हात किंवा पायांमध्ये मुंग्या येणं याचाही त्रास होऊ शकतो. आपण साधारणतः ह्याला सर्व्हायकल किंवा लंबार रॅडिक्युलोपॅथी म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ह्याला आपण स्लिप डिस्कचा त्रास म्हणतो. आता हे मणक्यांचा आजार आहे हे कळण्यासाठी कोणत्या तपासणी असतात की ज्याच्यावरून लक्षात येतं? सर्वात महत्त्वाची तपासणी तर क्लिनिकल एक्झामिनेशन आहे, कारण प्रत्येक मणक्याचा आजार हा गंभीर आहे असं बिलकुलच नाही आहे. आणि बरेचसे आजार हे सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर डॉक्टरांकडे गेले आणि जर त्याचं निदान झालं तर बऱ्याचशा प्रमाणात फक्त एक्झरसाइज आणि योग्य काळजी याने ते बरे होतात. तर त्याकरता माझ्या दृष्टीने क्लिनिकल एक्झामिनेशन हे सर्वात महत्त्वाचं साधन आहे. आणि जर त्याबरोबर जर डॉक्टरांनी तपासणी केली आणि काही आढळलं तर त्याप्रमाणे आपण MRI सर्वायकल स्पाईन किंवा लंबार स्पाईनचा करून घेतो. याच्यावरती उपचार काय असतात? जवळजवळ 60 ते 70% मणक्याचे प्रॉब्लेम हे काळजी घेऊन आणि एक्झरसाइजने बरे होऊ शकतात. आणि कुठल्याही कंबरदुखी किंवा मानदुखीचा पेशंट आपल्याकडे आला तर साधारणतः आपण पहिल्यांदा महिन्याभराच्या गोळ्या देऊन बघतो. त्याचबरोबर एक्झरसाइज आणि फिजिओथेरपी आपण ॲडवाईस करतो. जर 1 महिन्याच्या गोळ्या, फिजिओथेरपी आणि एक्झरसाइज यांनी फरक पडला नाही आणि MRIमध्ये काही अशी लक्षणं असतील की नसवर जास्त दाब आहे तर मात्र आपण त्यांना सर्जरी ॲडवाईस करतो. साधारणपणे अशा एक्झॅक्टली कोणते आजार आहेत की त्यांना शस्त्रक्रियाच लागते? मी जसं सांगितलं तसं रॅडिक्युलोपॅथी म्हणजे स्लिप डिस्क होऊन त्याचा दाब जर विशिष्ट असा नसवर पडलेला असेल तर त्या नसेचं जर काम कमी झालं असेल, म्हणजे ती नस ज्या विशिष्ट स्नायूंना सप्लाय करते किंवा संवेदना पोहोचवते मेंदूपासून, त्यांचं काम जर कमी झालं असेल तर आपण तातडीची शस्त्रक्रिया सांगतो. त्याचबरोबर जर लंबार स्लिप डिस्क म्हणजे कंबरेच्या मणक्यांमधली जर चकती मागे सरकली असेल आणि मज्जारज्जूवर दाब आला असेल तर जर संडास किंवा लघवीचं कंट्रोल गेलं असेल किंवा पायाची ताकद कमी झाली असेल तर अशा परिस्थितीत आपण इमर्जन्सी शस्त्रक्रिया ॲडवाईस करतो. म्हणजे साधारणपणे ही चकती म्हणताय तुम्ही? हे जर थोडक्यात सांगायचं झालं तर मणक्यांची रचना ही अशा प्रकारे असते. हे 2 मणके आहेत, एक आणि हे एकमेकाला जॉईंटनी 2 फॅसेट जॉईंटनी एकमेकाला बांधलेले असतात, जेणेकरून एक मणका हा पुढच्या मणक्यावर सरकला जात नाही. 2 मणक्यांमध्ये ही चकती असते आणि ही वयानुसार ही कडक बनत जाते. काही वेळेस ती पाठीमागे येऊन मज्जारज्जू किंवा नसवर प्रेशर दिलं जातं. आता मणक्यांचे आरोग्य हा आजार होऊच नये
आणि आरोग्य व्यवस्थित राहावं याच्यासाठी काळजी काय घ्यायची आणि कोणत्या वयापासून ती घ्यायची? मणक्याचे आजार होऊच नये कदाचित, यस, ते काही प्रमाणात आपल्या हातात नाही आहे, कारण वयानुसार मणक्यांची झीज ही होणारच आहे. परंतु निश्चितपणे ती आपल्याला झीज आहे ही रोखता येते किंवा त्याचं जे प्रमाण आहे ते कमी करता येते. आणि त्याच्यासाठी बहुतेक 30 हे कदाचित योग्य वय असेल. जर 30 नाही तर ॲटलिस्ट 40ला तरी एक्झरसाईज ह्या चालू करणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार आपल्या मणक्याचे जे स्नायू असतात त्याचा टोन किंवा त्याची जी इलास्टिसिटी आहे ही मेंटेन होते आणि कंबरदुखी आणि मानदुखी यापासून थोडासा आपल्याला दिलासा मिळू शकतो. मणक्यांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी काय काळजी घ्यायची आणि वयाच्या कोणत्या वयापासून काळजी घ्यायची? तर ॲट 40 बॉडी इज लाईक अ मशीन दॅट रिक्वायर्स डेली मेंटेनन्स. त्यामुळं जर लवकरात लवकर जर एक्झरसाईज चालू करता आले तर अतिशय चांगलं, पण जर 30शीत नाही चालू करता आलं तर 40शीमध्ये तरी नक्कीच चालू करायला हवं आहे. तर काही प्रकारचे जे एक्झरसाईज असतात ज्याच्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे, म्हणजे पुशअप्स म्हणा, पुलअप्स म्हणा, वेट्स म्हणा किंवा रेझिस्टंट बँड असतात. हे स्ट्रेंथ ट्रेनिंगनी मसल मास वाढतं, त्याचबरोबर हाडांचा ठिसूळपणा कमी होण्यास मदत होते. आणि त्याचबरोबर काही एक्झरसाईज जसे स्ट्रेचिंग आहे, योगा किंवा प्राणायाम ह्याच्याने सुद्धा बऱ्याच प्रमाणात फायदा होतो. चला तर मग आज आपण सगळ्याजणी एक व्रत नक्की घेऊया, कंबरदुखी आणि मणक्याची काळजी नक्की करूया आणि म्हातारपणी ताठ मानेने नक्की जाणूया. धन्यवाद.